तू फक्त माझ्याबरोबर थांब, बघ मी तुला प्रमोशन देतो की नाही. सर काय नाटेकर अजून इथेच आहात? सर सॉरी टू से, पण ही केस आम्ही सुद्धा सॉल्व करू शकतो. नाटेकर अहो, पोलिसांच्या कर्तव्य दक्षतेबद्दल मला शंका नाहीच आहे, पण हे रॅकेट खूप मोठं आहे. त्यामुळे लोकल पोलिसांची इन्व्हॉल्वमेंट दिसली तर गुन्हेगार कदाचित सावध होऊ शकतात, पळून जाऊ शकतात किंवा हाताशी आलेले निसटून सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे ही केस स्पेशल क्राईम युनिटच हँडल करेल. ऑफकोर्स क्लोजिंग प्रोसेस तुम्हीच कराल, त्यामुळे क्रेडिट तुम्हालाच मिळेल. ओके, नाउ यू कॅन गो. यस सर. पद्मिनी, आपल्याला एंगेजमेंटची आणि लग्नाची पत्रिका सिलेक्ट करायची आहे. मला हां, काही डिझाईन्स आहेत ते बघ, तुला कुठली आवडते काय ते. माझ्या आवडीने. हां, रस्तेच काय कौशिकी तर म्हणत होती तुझा चॉईस खूप चांगला आहे म्हणून. गोड बोलून हमाली करायला सांगण्यात हुशारच आहे म्हणा ती. अहो, माझ्या चॉईसला एवढी किंमत असती तर युवराजचं लग्न तिने स्वतः ठरवलं नसतं ना. आणि हा युवराज तो अगदी खुशाल तिला भेटायला गेलाय. अच्छा 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 अच्छा, कळतंय सगळं कळतंय मला. लग्नाआधी सासूबाई संचारले तुमच्यामध्ये. हो, सासू काय? आणि कौशिकीने पसंत केलेली असली तरी आपल्या युवराजला सुद्धा निशी आवडली आहे. अहो, पण तिचं घराणं काही घेऊन बसलीस का तू? गरीब घरातली असली म्हणून काय झालं? श्रीमंती काय माणसाला जन्मानेच मिळते असं काही नाही. माणसाने मनाने श्रीमंत असायला हवं. हां, काय नाही, निशी अगदी योग्य वाटते आपल्या युवराजसाठी. मला तर माहिती आहे का, आज तो गिफ्ट घेऊन गेलाय तिच्यासाठी, निशीसाठी. ऐकलं का? निशीसाठी गिफ्ट घेऊन गेलाय युवराज. पण इतक्या लवकर गिफ्टची देवाणघेवाण नाही. म्हणजे जितका मी युवराजला ओळखतो इतका सहजासहजी तो कोणाला बधणार नाही. नक्कीच काहीतरी काळाबेर आहे. साबळे, खरं सांग, तू चिठ्ठी वाचली होती ना? हो, पाहिली होती. लोकेशन काय होतं? वर्तकनगर. आणि गाडीचा नंबर? गाडीचा नंबर MH19 AB 7865. व्हेरी गुड. तुझ्याकडे बाईक आहे? हो. चल. कुठं? अरे रेड मारायला. हो साहेब, वरतून ऑर्डर नसता ना. तुला समजत नाही. अरे स्पेशल क्राईम युनिटच्या आधी ना आपण रेड मारायची, म्हणजे मला प्रमोशन मिळेल. आणि मग नंतर ऑर्डर फॉलो नाही करायच्या, फक्त ऑर्डर द्यायच्या. समजलं काय? चल चल. What does he think of himself? निशिबाळा, काय झालं? मम्मा, मम्मा काय समजतात ही लोक स्वतःला? ही तारणी ना? मम्मा, युवी. आता त्याचं काय झालं? कधीपासून त्याला फोन ट्राय करते, हा रिसीव्हच करत नाहीये. हे बघ निशिबाळा, तू शांत हो. अगं, युवी एकुलता एक वारस आहे खांडेकरांचा. त्याला किती कामाचा व्याप असेल. मम्मा स्टिल. बरं ठीक आहे, तू त्याला कॉल कर आणि विचार त्याला का नाही फोन करत. तू रिसीव्ह किंवा एक काम कर, तुझा मेसेज कर त्याला. हा, तो कॉल बॅक करेल. जा जा जा. ओ बा जा. ओ ताई,
गजरा घ्या ना. अगं आता नको हा. आता जरा मी व्यायाम करते ना म्हणून. हा संध्याकाळी ये, मी संध्याकाळी घे. फुगे 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 घ्या. बॉस इथे काही घडेल असं वाटत नाही मला. नाही, ज्या अर्थी इकडचं लोकेशन मिळालं काही ना काहीतरी घडेल. टीम अलर्ट. तारिणी कुठे राहिली ग ही? रेखा 3:30 वाजत आले ग. मला ना आता भुकेने काही सुचत नाहीये, चिडचिड व्हायला लागली आहे माझी. अगं माझी पण चिडचिड झाली आहे, पण काय करायचं आता? तरी बरं खाऊन पिऊन उपवास करतायत. मनापासून उपवास करायचा असतो तेव्हा देव पावतो. समईमध्ये तेल संपलं, इकडे कुणाचं लक्ष नाहीये. 9 दिवस अखंड वाद चालू असते, माहितीये ना सगळ्यांना. पण नाही, लक्ष द्यायचंच नाही. ते सुद्धा येऊन तारिणीच करणार. तू टाकलायस ना तेल दिव्यात? हा मग झालं ना, आता बस ना. आधीच भुकेने चिडचिड झाली आहे, त्यात आता यांचं ऐकून घ्या. बॉस एक रायडर ह्याच दिशेने येतोय. ट्रॅक कर त्याला. सीसीटीव्ही हॅक केलेत ना? हा मी दोन्ही सीसीटीव्ही हॅक केलेत. मला तर हाच बाईकवाला वाटतोय. मित्रासाठी वाट बघत असे, हा नाही वाटत. नाही, पण एका वेळेला जर खूप रायडर आलेत तर आपलं काम अवघड होईल. हा कुठे आहेस रे बाबा तू? हा लेफ्टला की राईटला? अरे जिथे सोडलं होतं तिकडेच जा. हा मग हा बोल. हा हो ग, जमलंय लग्न. सगळं त्या कौशिकीच्याच ना मर्जीने चालू आहे. माझं कोण ऐकतं इकडे? घराणं तरी चांगलं बघायचं ना. अगं ए मूर्ख मुलगे, काय केलं तुम्ही? सगळं सांडवलं. एक तर सकाळपासून काही विकलं जात नाहीये, वरतून आज तुम्ही नुकसान केलं माझा. सगळी फुलं खराब झाली, गजरे पण खराब झाले. काय करू मी आता? काय बोलतेस तू? हा जास्त बोलू नकोस तू. तू त्याला मी जास्त नाही बोलत आहे. बरोबर आहे. तू फोनवर बोलत होती, तुझा धक्का लागलाय तिला. मग काय फोनवर पण बोलायचं नाही का? मला माझे पैसे परत द्या. हे पैसे वगैरे मिळणार नाहीत. चल, जास्त बोलू नकोस तो. काय करतेस तू? काय करतेस? केवढीची पोर आहे ती? मॅडम अहो तुम्हाला काही कळत नाहीये का? अहो लहान मुलगी आहे ती. आणि काय चुकीचं बोलतेय ती सांगा बरं मला. हा तुमच्यामुळे तिचं नुकसान झालंय म्हणून ती तुमच्याकडे पैसे मागतीये ना. आता ही पोरं दिवसभर कष्ट करतात, उन्हात राबतात आणि तेव्हा कुठेतरी जाऊन रात्री त्यांना 2 घास खायला मिळतात. काय करणार आहे ती आता? तू अक्कल शिकवणार मला? हा कोणाशी कसं बोलायचं हे तू शिकवणार मला? तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत मी. मला शिकवायला येऊ नकोस. जाऊ दे बाळा. नाही काय, श्रीमंतांना देव पैसे देतो पण माणुसकी नाही देत. हे घे तुझे पैसे. तुम्ही नाही द्यायचे. तुम्ही नाही द्यायचे. आहा, नाही. का पैसे देता? थांब जरा.
Guys, something is fishy. Boss, be alert, boss. सांग आमच्या पुढे असे देऊ नका तो सांगायला सांगू ना लुबाडतात हे टोळी असते यांची. काय टोळी मिळेल काय झालंय? यांनी माझं नुकसान केलं आणि मला पैसे पण परत देत नाहीये. बरं हे घे तुझे पैसे घे. किती मिळाले पैसे? जरा थांबशील तू. ओके ठीक जा. बघितलात हा ना हा दुसरा त्यांच्या टोळीतला दुसरा माणूस आहे. टोळी लावलास तू. साथीदार असणार तिचा. कसला साथीदार याला ओळखत नाहीस. म्हणजे तुम्हालाही लुबाडलं यांनी. अरे नाही नाही अगं हा तोच काय त्या दिवशी ज्याची बाईक आपल्यामुळे पडली युवराजचा धक्का लागला आठवत. गाईज अलर्ट अलर्ट. काका तुम्ही ठीक आहे? मी एक पाणी आणतो. कशाला जोरात बोलत काय करतेस असं पण तू कशाला जोरजोरात त्या पोरीला बोलत होती. मग काय ती आपल्याला लुबाडत होती. आपल्याकडनं पैसे घ्यायचे होते तिला. लुबाडणं तुझ्या डोक्यात नको ती काहीतरी. हे घ्या पाणी. हे घ्या पाणी. गाडीत पाणी आहे आपल्या. थांबा जरा. थँक्यू. बरं वाटतंय? इथे ना जवळपास एक हॉस्पिटल आहे तिथे डॉक्टर आहेत. आपण त्यांना दाखवून देऊया. नाही चुकी ड्रायव्हरला बोलवलंय गाडी येईलच आमची आता. आणि काय ना वय झाला आता त्यामुळे हृदयात म्हातारं झालं तर थोडीशी धाप लागते श्वास कोंडल्यासारखं. बाकी काय सुखे. गाडी येईपर्यंत बसता काय 2 मिनिटं? नाही थँक्यू. किती चांगले संस्काराची इतकी आत्मीयतेने आपुलकीने चौकशी करतोस तू. आमचा मुलगा असता तर बघितलं सुद्धा नसता. थँक्यू बाळा. आली गाडी आली आमची. गाडी आली. या चला या. ही पाणी बॉटल असू द्या इन केस जर लागली तर. नाही असू द्या प्लीज. ठेव ना. बरं वाटतं ना काका? थँक्यू सो मच. काळजी घ्या. अरे हा चला. अरे पोलीस आहेत. टीम कॅच कमांडर. टेक्नो गाड़ी.
बॉस बॉस तारिणी 4 वाजून गेलेत. घरचे सगळे उपाशी आहेत. आमचा राग स्वतःवर काढू नकोस. जी काही शिक्षा द्यायची आहे ना ती आम्हाला दे, स्वतःला देऊ नकोस. हा निशाची आई बोला. तारिणी, काय उपाशी मारायचं ठरवलंयस आम्हाला आज? नाही मी ते जरा मी निघतच होते. कधी येणार आहेस आमचा जीव गेल्यावर? आणि काय ग, किती वाजता यायला सांगितलेलं तुला? 4 वाजता ना, आता किती वाजलेत? आम्हाला त्रास व्हावा म्हणून मुद्दामून करतेस का सगळं? नाही तसं नाहीये, मी जरा कामात होते म्हणून. ए गप ग, त्या अनाथ आश्रमात कसलं काम असतं तुला एवढं? मी निघालीये, मी पोचतेच. लवकर ये. पोचते. बॉस, सुमिया जी काय म्हणते, शेरा की झोली से भगवान अगर कुछ लेता है तो वो वापस भरने के लिए, इसलिए टेंशन नहीं लेने का, टेंशन खाली सामने वाले को देने का. या वेळेला तो आपल्या हातातनं सुटलाय, पण पुढच्या वेळेला त्याला आपण नक्की पकडणार. बॉस, साडी.